खामगाव तालुक्यातील भालेगाव येथील व ढोपरगाव शेतकऱ्यांनी हळद या पिकावर भर दिली होती। गेल्या 4 आठवड्यापासून कोरोनाच्या संक्रमणाने पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। सगळ्या शासकीय यंत्रणा लॉकडाऊन कामी लागल्या असून सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे। उद्योगधंदे बंद पडले असून रोजगारांवर उपासमारीची पाळी आली आहे। अशा ही परिस्थितीत ॲग्रो इंडस्ट्रीचे कामे अर्थात शेती कामांना ग्रामीण भागात तरी कोणतीच अडचण नसून होईल ती पिकं काढण्याची कामे या काळात शेतकरी उरकून घेत आहे आणि मजुराच्या सुद्धा हाताला काम असेल तर पोटाला भाकर मिळेल। त्यामुळे लॉकडाऊनचे उल्लंघन न करता नियम व अटीचे पालन करताना मजूर दिसून येत आहे। दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चालले आहे, त्यामुळे बागायती शेती घाट्यात आली असून कोरडवाहू शेतीतून तर उत्पादनाची हमी उरली नाही। अशा परिस्थितीत पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत भालेगाव बाजार व ढोपरगाव येथील शेतकऱ्यांनी हळदीच्या पिकाकडे कल दिल्याने बाजारभाव बऱ्यापैकी असल्याने दुष्काळामुळे झालेले नुकसान भरून निघाले। सततच्या दुष्काळी वातावरणामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भालेगाव येथील शेतकरी समाधान सावरकर यांनी आपल्या 2 एकर शेतात मागील वर्षी 25 मे रोजी ठिबकद्वारे 4 बाय 1 फूट अंतरावर हळद या पिकाची लागवड केली होती। ती आता 2 दिवसापासून काढणी सुरू असून 2 एकरात 400 ते 450 क्विंटल पेक्षाही जास्त विक्रमी उत्पादन निघाल्याने व भाव 5 ते 6 हजार रुपये प्रति क्विंटल हराशीमध्ये मिळत असल्याने 10 ते 12 लाखाचे उत्पादन झाले आहे व मजूर वर्गांना सुद्धा 2 ते 3 दिवसापासून 100 ते 150 मजुरांना काम मिळाले। भालेगाव बाजार व ढोपरगाव येथील काही शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांकडून हळदीचे बेणे सुद्धा आपल्या शेतात लागवड करण्यासाठी विकत घेतले आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।